परवा पुण्यामधील हा एक्सपिरियन्स आहे की त्यामध्ये म्हणणं देण्यासाठी उशीर झाला होता, कारण की ती केस आमच्याकडे उशीर आली होती. मग त्यामध्ये म्हणणं देत असताना आम्हाला माहीत होतं की आता म्हणणं देताना किंवा कोर्ट आम्हाला मुदत देताना अडचण करणार आहे. मग त्यामुळे त्या केसचा प्रॉपर स्टडी केल्यावर लक्षात आलं की पोटगी मागताना तिने ॲसिस्टंट लायबिलिटी दिली नाही. मग त्या पद्धतीचा अर्ज आम्ही यामध्ये बनवला की जर हिनं पोटगी मागताना ॲसिस्टंट लायबिलिटी जर नमुन्यामध्ये दिलेली नाही, स्पेसिमनमध्ये दिलेलं नाही, तर तिचा पोटगीचा दिलेला अर्ज हा अवैध ठरतो. आणि तिने ही कृती केली, ती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केलेली आहे, रजनीश वर्सेस नेहा या निर्णयाची. आणि त्यामुळे तिचा अर्ज प्रथमदर्शनी ॲब इनिशिओ असल्यामुळे फेटाळण्यात यावा. झालं, त्या मुद्द्यावर सुनवाई लागली आणि आम्हाला म्हणणं द्यायला अधिकची मुदत मिळाली. त्यामुळे आपल्या केसमध्ये कधी वाईट होणार आहे असं वाटलं तर पुढच्या केसचा अभ्यास करून त्यामध्ये आपल्या बाजूने काय करता येईल याचा विचार करणं हे सर्वोत्तम राहील.